सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर इथं मी थोडीशी घरातली क्लिनिंग करत असते. कधी ह्या रूममधली कधी त्या रूममधली आदलून बदलून करत असते. तर थोडंसं आज हॉल आहे ना क्लीन करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर लगेच सगळ्या घरामध्ये पोछा मारला. नळ आलेले असल्यामुळं सगळ्या झाडांना स्वच्छ धुवून घेतलं, सगळ्या झाडांना पाणी दिलं. जेव्हा असं झाडांना पाणी दिलं जातं, स्वच्छ धुतलं जातं ना, तर झाडं एवढे टवटवीत दिसतात, एकदम फ्रेश आणि हिरवेगार असे झाडं दिसतात. लगेच बाहेरचंही सगळं स्वच्छ पुसून घेतलं. देवांश आज घरी होता, त्याची तब्येत ठीक नव्हती, तर त्याला पण छान अंघोळ घातली आणि त्याची पण छान तयारी करून दिली. आणि त्याला आता 26 जानेवारीचं स्पीच लिहून दिलेलं आहे ना, तर तेच त्याचं पाठ करणं सुरू होतं. त्याच्यानंतर कपडे धुतले, ते वरती वाळत टाकून आले. त्याच्यानंतर लगेच देवपूजा करून घेतलेली. तर इथं छान अशी देवपूजा केली. आणि असा काही हा स्वयंपाक बनवायचा असला तर याच्यामध्ये एवढे कुटाणे पुरतात. खाणं थोडंसं असतं, पण याच्यामध्ये ना वेळच खूप सारा चालला जातो. आणि भांडे म्हणसाल तर एवढे पडतात की ते भांडे घासून घासूनच कंटाळा येतो. भांड्यांचा जर विचार करत बसलं तर मग खायचं कधी, असं पण वाटतं कधी कधी. तर इथं मग काल आहे ना मी इडलीचं भिजत टाकलेलं होतं, छान ते ग्राइंड करून घेतलं रात्री. रात्रभर ते बॅटर तसंच ठेवलं आणि सकाळी मस्त इडल्या, देवांशले डोसे खायचे होते तर त्याच्यासाठी डोसेही बनवले. एका साईडनं लगेच सांबारसुद्धा बनवून घेतलेला होता. छान त्याच्यात मी म्हणजे चिंच टाकून खट्टा मिठ्ठा असा बनवला होता, छान झालेला होता. त्याच्यामध्ये इडल्या एवढ्या छान झाल्या होत्या. तर इथं मी लगेच इडल्या आहे ना काढून घेतलेल्या आहे. जास्त तर काही बनवलं नाही, कारण दोघांसाठी मग जास्त काही लागत नाही. तर इथे एकदम मऊ आणि लुसलुशीत अशी इडली बनवून तयार झाली होती. थोडासा मी त्याच्यामध्ये ना खाता सोडासुद्धा ॲड केला होता. आणि देवांशली इडली काही खायची नव्हती. तो मला सांगायला आला होता की मला इडली नाही खायची, मला आहे ना म्हणजे डोसा खायचा आहे. तर मग त्याच्यासाठी ना मी डोसासुद्धा बनवला. इडल्या पण आवडतात त्याला, पण त्याला आज डोसा खायची इच्छा झाली होती ना, तर ठीक आहे म्हटलं मी लगेच तुला डोसासुद्धा बनवून देते. तर इथं मग मी त्याच्यासाठी ना डोसा बनवला. तर खूप छान झाला होता डोसा, पण एकदम कुरकुरीत म्हणतात ना, तर तसा डोसा झालेला होता. बॅटर चांगलं फुललेलं असलं ना, तर डोसे पण छान होतात आणि इडल्या पण छान होतात. तर मी त्याच्यामध्ये ना रात्रीच जेव्हा ते मिक्सरला ग्राइंड केलं ना, तर त्याच्यामध्ये ना 10-15 मेथी दाणे टाकले होते. त्याच्यामध्ये लगेच मी मीठही ॲड केलं होतं आणि खाता सोडाही ॲड केला होता. तर त्याच्यामुळे ना ते पीठ एकदम चांगलं व्यवस्थित फर्मेंट झालेलं होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा डोसा बनवून तयार झालेला आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय.